करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 9वा सारशोधन नाम श्रीराम समर्थ. गुप्त आहे उदंड धन काय जाणती सेवक जन तयास आहे ते ज्ञान बाह्यत्काराचे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. का सुरुवातच प्रार्थनेने करून दिली? कारण देह जरी बघा प्रत्यक्षपणे देवाच्या चरणी असला तरी मन त्याचा कुठे आहे? भरकटलेलं आहे. त्या भरकटलेल्या मनाला पूर्णता काय आणायचं आहे? स्थिर आणायचं आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले प्रार्थनेने आपण जी सुरुवात करत असतो, कुठलंही कार्य करत असताना आपण श्री गणेशाने करत असतो. त्याच प्रकारे बघा प्रत्यक्षपणे शेवटचा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण काय असलं पाहिजे? त्याच्या चरणी असलं पाहिजे. म्हणून समर्थने उत्तमाचा आपल्याला समास आणि त्यातला दशक कोणता आहे? तर 6वा दशक. ग्रंथच उत्तमाचा आहे. कारण या इंद्रियांना वळण लावण्यासाठी जो ग्रंथ आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचंच नाव आहे श्रीमद दासबोध. मतच आहे खुद्द भगवंताचं वचन. आणि या बोधातून दासाला घडवून बघा प्रत्यक्षपणे घडवण्याचं कार्य अखंड चालू आहे. परंतु अखंड चालू असला तरी आपण ज्याप्रमाणे अखंड नामस्मरण आपल्या अंतरी असतं त्यामध्ये आपण खंड पाडतो. म्हणून स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरणकमळी म्हणे स्वामी तुझी माझा. प्रत्यक्षपणे कसा भाग दाखवला असेल, काय सार आहे, काय आसार आहे, प्रत्यक्षपणे या समासामध्ये उत्तमाचं विवरण समर्थांनी दिलेलं आहे. श्रवण करूया. दशका 6वा देवशोधन नाम आणि समास 9वा सारशोधन नाम श्रीराम समर्थ. गुप्त आहे उदंड धन काय जाणती सेवक जन तयास आहे ते ज्ञान बाह्यत्काराचे. काय सार आहेत, काय आसार आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे आपल्याला डोळ्यांनी सुद्धा पाहता येतं, कानाने सुद्धा चांगलं ऐकता येतं, स्पर्शाने सुद्धा आपल्याला चांगलं कळतं. मग सर्व काही कळून मग आपण असं का चूक करतो? पशुपक्ष्यांना बघा, एकदा सांगितलं की ते पुन्हा करत नाही. कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. आपल्याला सांगितलं तरी आपण पुन्हा ती चूक केल्याशिवाय राहत नाही. हाच आपल्यामध्ये आणि पशुपक्ष्यांमध्ये फरक आहे. बरोबर की नाही? म्हणजे शिकवण कोणाला प्राप्त झालेली आहे? मनुष्य देहालाच. काय सार आहे आणि काय असार आहे बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे. पशुपक्ष्यांना श्रवणासाठी बसवा, TV पाहण्यासाठी बसवा, आणि आपण सुद्धा श्रवणासाठी बसलेलो आहोत. TV लागलेली आहे, समोर मॅच लागलेली आहे, सिरियल लागलेली आहे, एखादा पिक्चर लागलेला आहे. आणि त्या पशुपक्षी जे आहेत आपल्या घरामध्ये असतात ना पाळीव पशुपक्षी, त्यांना तिथे बसवा आणि आपण सुद्धा तिथे बसवा. कोणासाठी दिलेले आहे? जो पाळीव पशुपक्षी आहे तो आपल्या तोंडाकडे पाहिल, त्याला TV मधलं काय कळणार आहे? त्याला सुद्धा कान दिलेले आहेत, त्याला सुद्धा तोंड दिलेलं आहे, त्याला सुद्धा डोळे दिलेले आहेत. पण तुला जे काही प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे प्रत्यक्षपणे बघा
त्याला पाळीव प्राण्याला सुद्धा डोळे आहेत, कान आहेत, प्रत्यक्षपणे सर्व बघा. ज्याप्रमाणे त्यांना मेन महत्त्वाचं म्हणजे काय, तोंडाने बोलता येत नाहीये, बरोबर की नाही. मुके प्राणी आहेत ना, प्रत्यक्षपणे बघा त्यांची भाषा त्यांनाच समजते. आपण प्रत्यक्षपणे मंदिरात जातो, मंदिरात गेलो की आपल्या मागे असणारे बघा पशुपक्षी असतील, आपल्या मागून येतातच ना, प्राणी येतात की नाही, पाळीव प्राणी. एखादा कावळा बघा, कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, पण ऐसी वर्तणूक करू नका. आपण मंदिरामध्ये ज्यावेळी असतो त्यावेळी तोच कावळा त्या मंदिराच्या कळसावर असतो, त्याला काहीच माहिती नसतं की काय चाललंय. देवाची या द्वारी उभा क्षणभर, हे फक्त तुझ्याच कार्यासाठी आलेलो आहोत. हे सर्व जे काही चाललेलं आहे फक्त मनुष्य देहासाठी चाललेलो आहे. कारण 83,99,999 योनी फिरण्यानंतर तुला जो नरदेह प्राप्त झालेला आहे याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. हे सर्व तू फिरून आलेला आहेस, सर्व प्रत्यक्षपणे रूपातून तू फिरून आलेला आहेस. तुला काय सार आहे, काय आसार आहे, तुला कळलं गेलं पाहिजे. बघा प्रत्यक्षपणे लहान मुलगा असतो बघा, कसा भाग दिला बघा. आपल्या घरामध्ये लहान मुलगा असतो की नाही, मुलगी असते, लहान मुलगा असतो, त्याला बोलता येत नाही बघा. लहान बाळाला त्याला साखरेचं पाणी द्या. बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलाय. चमचेने पाणी त्याला पाजा आणि पुन्हा तोच चमचा कारल्याचा रस घ्या आणि त्याला पाजण्याचा प्रयत्न करा. काय करेल, जो साखरेचा पाणी पिलेला आहे तो सुद्धा ओकून देईल की नाही, उलटी होणारच, कारण त्याला ती गोष्ट आवडलेली नाही. चव सांगते परंतु त्याला बोलता येत नाही, कारण तो लहान आहे. आपल्याला जर हे दिलं, आपल्याला कळतंय की बाबा हे साखरेचं आहे आणि हे कारल्याचं रस आहे. आपण डायरेक्ट नाही घेणार, थोडंसं चव टेस्ट करणार आणि सोडून देणार. ऐकल्या विन कळले, शिकल्या विन शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकले भूमंडळी. म्हणजे प्रत्यक्ष कसा भाग समर्थांनी दिलेला आहे. एखादी इस्त्री आहे, आपल्या घरामध्ये आपण इस्त्री करतो की नाही, इस्त्री केल्यावर आपण इस्त्री उभी ठेवतो का, कोणाला चटका लागता कामा नये, कारण आपण जर आडवी केली तर त्या जमिनीवर, बरोबर की नाही, म्हणून आपण अशी उभी ठेवतो. लहान मुलगा असला की तो स्पर्श करणार, मग त्याच्यापासून आपण 2 हात लांब ठेवतो, कारण का, लहान मुलाला चटका लागता कामा नये. आपण त्याला सांगतो तो भू आहे, हाव आहे, चटका लागेल, परंतु तो ऐकतो का. ज्यावेळी त्याला कळतं की बाबा इथे चटका लागलाच, त्यावेळी तो पुन्हा जात नाही. ती थंड असली तरी तो जाण्याचा टाळतो का, कारण मला चटका लागेल. म्हणजेच मनुष्याला एखादा चटका लागल्याशिवाय जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बघा प्रत्यक्षपणे कसं समर्थांनी भाग दिलेला आहे. आपल्यामध्ये असणारं श्रवण, आपल्यामध्ये असणारं स्मरण जोपर्यंत आहे, अखंड आहे, तोपर्यंत कोणीही धक्का लावू शकत नाही. परंतु ज्यावेळी खंड पडेल त्यावेळी प्रत्यक्षपणे विषय वासना, 8 विषय वासना काय होईल, बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्षपणे समर्थ बोलले. काय आहे गुप्त आहे उदंड धन. समर्थ म्हणतात एखाद्या श्रीमंत माणसाकडे उदंड गुप्त धन असतं, पण त्याच्या सेवक वर्गाला त्याची जाणीव नसते. त्यांना जे काही बाहेर ऐश्वर्य दिसतं तेवढ्याच ज्ञान आहे. आपल्या घरामध्ये नोकर वर्ग बघा प्रत्यक्षपणे काम करणारे असतात,
आपण ज्युनियर, आपण सिनियर, आपण म्हणत असतो. आपण आपली श्रीमंती आपल्या मुलाबाळांना सांगत नाही. आपण फक्त वरवरचाच फक्त पैसा दाखवतो, माझ्याकडे एवढाच आहे, माझ्या कपाटामध्ये फक्त एवढेच पैसे आहेत. पण खरी प्रॉपर्टी आपण कोणालाच सांगत नाही. बरोबर की नाही? काय घेऊन जाणार आहोत का? काहीच नाही, सर्व इथेच ठेवून देणार आहोत. मिळणारा पैसा तुमच्या मुलाबाळांनाच मिळणार आहे. परंतु आपण त्यांना सुद्धा सांगण्यास काय करतो? कारण प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो की आपलं सर्व सांगत सुटलो, मुलं बाळं आयतं खातील, त्यांना काम करावं असं वाटणार नाही. हा योग्य मार्ग आहे. समर्थ म्हणाले उत्तम मार्ग निवडलास. परंतु उत्तम प्रकारे त्यांना चांगले संस्कार दिले, चांगले विचार दिले, तर त्याच पैशातून उत्तमतेने काय करतील? एखादा पर्याय निवडतील, इन्व्हेस्टमेंट करतील आणि त्यांचा वापर उत्तमतेने करतील. कारण ती मुलं उत्तम प्रकारे काय आहेत? त्यांना न लागले व्यसन, न लागला एखादा छंद. प्रत्यक्षपणे काय आहे बघा, आपल्या आई वडिलांच्या हाताखाली आपण आहोत. हाताखाली म्हणजे काय? आपण आई वडिलांच्या छत्रछायेखाली आहोत ना. आई वडिलांचे हात आपल्या डोक्यावर आहेत म्हणजे हाताखालीच आहोत की नाही? कितीही मोठे झालो तरी आपण आई वडिलांपेक्षा मोठे नाही आहेत. आई वडील म्हणजे आपले कोण आहेत? गुरु आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. म्हणजे समर्थ म्हणाले गुप्त आहे उदंड धन. आपल्याला धन प्राप्त झालेलं आहे. आई वडील म्हणजे एक प्रकारचं काय? प्रत्यक्षपणे ज्याने आपल्याला जन्माला घातलं, ज्याने हे संपूर्णपणे पृथ्वी आपल्याला दाखवली, हेच आहे आपलं गुप्त आहे उदंड धन. त्यांच्यामुळे आपण पाहू शकलो. बरोबर ना? म्हणजे त्यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे आपल्याला शोधता आलं. गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ, शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे. त्या माणसाने खूपच द्रव्य गुप्त लपवून ठेवलेलं असते. त्या मानाने थोड्याच वस्तू प्रकट दिसतात आणि त्यातला तोच खरा अर्थ बनलेला आहे. बघा प्रत्यक्षपणे श्रीमंत माणूस आणि गरीब माणूस कसा भाग दाखवला असेल श्रवण कोळी. बघा एखाद्याकडे कसा समर्थाने भाग दिलाय ना. एखादा माणूस श्रीमंत आहे आणि एखादा माणूस गरीब आहे. एखादा माणूस जो गरीब आहे तो झोपडीमध्ये राहत आहे, हातावर कमवतो पानावर खातो अशी त्याची परिस्थिती. त्याच्या झोपडीमध्ये नाही टीव्ही, नाही बेड, नाही AC, नाही शोकेश, ना काय. जे कमावलेलं आहे तेच खातोय, उद्याचा दिवस उद्या. आणि ज्याच्याकडे अफाट आहे, करोडोची संपत्ती आहे, तो 12व्या मजल्यावर राहतो. कसा भाग दाखवला बघ. श्रीमंती कोण आणि गरिबी कोण. परंतु 12व्या मजल्यावर राहून त्या व्यक्तीला झोप लागत नाही. आणि या झोपडीमध्ये नाही मच्छरदाणी, नाही गुड नाईट, ना काय, तरी सुखी समाधानाने झोप घेत आहे. मग खरा सुखी आणि आनंदी कोण? कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर त्याला झोप का लागत नाहीये? कारण त्याच्या घरामध्ये काय? अफाट द्रव्य आहे, धन आहे, संपत्ती आहे. जर कोणी लुटून नेली, कोणी चोरी करून नेली, तर माझे सर्व काही नेल्यावर मी बर्बाद होईल. मात्र सुखी कोण आहे? तो झोपडीतला माणूस. त्याला माहिती आहे माझ्याकडे काहीच नाहीये, काही नेऊन येणार आहे. प्रत्यक्ष सुखी आणि समाधानी माणूस इथेच. AC लावून माणूस झोपलेला आहे तरी डोळा लागत नाहीये. इथे फॅन नाहीये तरी निसर्गाने काही कमी वारा दिलेला आहे, हवा काही कमी दिलेली आहे. प्रत्यक्षपणे आनंददायी वातावरणात झोप घेत आहे.
म्हणून निसर्गाच्या छत्रछायेखाली आपला जन्म ही निसर्गाची देणगी आहे, बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले, गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ, शहाणे शोधित स्वार्थ अंतरी असे. तैसे दृश्य हे माईक, पाहत असती सकळ लोक, परिजयास ठाऊका विवेक, ते अंतरी जाणती. तैसे दृश्य हे माईक, तसे दृश्य जगामध्ये माईक असून ते सगळेच लोक पाहत असतात, पण जे विवेकी असतात ना, ते दृश्याच्या अंतरीचे गुप्त परब्रह्म जाणतात. प्रत्यक्ष भाग कसाच दिला बघा समर्थ. आपण दृश्य पाहत असतो डोळ्यांनी, जे प्रत्यक्ष आपण पाहत असतो, एखादा चांगला असू दे एखादा वाईट असू दे, ज्यातून आपण बघा प्रत्यक्ष म्हणजे शिकताना आपण शिकत असतो. जे सर शिकवतात, जे टीचर शिकवतात, आपण सर्वच जणच आपण घेतो का? नाही ना. जे आपल्याला पटेल, जे आपल्या बघा प्रत्यक्षपणे कसं मन आहे आणि कशी समर्थ म्हणाले की आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर आपण कुठपर्यंत करतो बघा. सर्वच प्रश्नाची उत्तरं आपल्याकडे लक्षात राहत नाही का? सर्वच राहतात आणि पैकीच्या पैकी मार्क मिळतात का? नाही. हाताची बोटं समान आहेत का? नाही. कुठल्या तरी विषयामध्ये आपण कमी असणारच, बरोबर की नाही. म्हणजे प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे, द्रव्य ठेवून जळ सोडिले, लोक म्हणती सरोवर भरले, तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनास. एका माणसाने मोठा खड्डा करून त्यात द्रव्य ठेवून वर पाणी सोडून तो खड्डा भरला. लोक म्हणतात की सरोवर पाण्याने भरले, पण चतुर माणूस जाणत्या लोकांनाच बुडाशी द्रव्य ठेवलेले गुपित कळले. बघा इतका पाऊस पडला परंतु कधी नदी नाले भरले, परंतु या देहाचं पैशाने संपूर्णपणे घर भरलेलं आहे. त्याला पैसा कुठे ठेवावा हेच माहिती नाहीये. घरात जर कोणी आपल्याला पाहिलं तर ते सर्व पैसे नाहीसे होतील. म्हणून त्याने युक्ती डोक्यामध्ये कल्पना केली की एका जमिनीमध्ये खड्डा करून त्यात पैसे ठेवूया आणि कोणालाही कळणार नाही. म्हणजे प्रत्यक्षपणे बघा काय इतका घेऊन जायचं आपल्याला. बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे. जेवढं आपल्याला तीसभर पोटासाठी काम करायचं, परंतु असं कार्य करायचंय भ्रष्टाचारी काम नको. आपण दुसऱ्यांना बोट दाखवतो की हा भ्रष्टाचारी माणूस आहे, परंतु एक बोट त्याच्याकडे दाखवताना 4 बोटही आपल्याकडे असतात. भ्रष्ट कोण? समर्थ म्हणाले भ्रष्ट सगळेच नसतात. सर्व माणसं चांगली आहेत, परंतु कर्माने प्रत्यक्षपणे कर्म आपल्याला बिघडवतात. कर्माने जर उत्तमाचा देह असेल ना, इंद्रियांना वळण जर उत्तमाचं असेल तर नक्कीच मरावे परी कीर्ती रूपे उरावे. पण भ्रष्ट जर आपण करत असू एखाद्या कार्यामध्ये, एक लोभाच्या पायी, एक मोहाच्या पायी, तर तो पैसा टिकणारा नाहीये. कितीही पैसे आपण जमू, कितीही पैसे आपण कमावू, परंतु ते पैसे आपल्याला शरीराला साथ देणार नाहीये. ते सर्व पैसे प्रत्यक्षपणे हॉस्पिटलमध्येच जाणार एवढी मात्र गॅरंटी. कारण ते पापाचे पैसे. पुण्यवान जे कष्टाने मिळवलेले आहेत, जे घामाने मिळवलेले आहेत, तेच तुला उत्तमतेने काय करणार आहे, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून. तैसे ज्ञाते जे समर्थ, तीही ओळखीला परमार्थ, इतर ते करीती स्वार्थ दृश्य पदार्थांचं. तसे जे परमार्थ म्हणजे काय,
ते जाणतात तेच समर्थ ज्ञाते असतात. इतर सामान्य अज्ञानी लोक दृश्य पदार्थ गोळा काढले. समर्थांनी भाग दिलेला आहे. श्रवण म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय. आता परमार्थ म्हणजे काय, त्याचा अर्थच आपल्याला कळला नाहीये. लोक म्हणतात परमार्थ कधी करायचा, श्रवण कधी करायचं. ज्यावेळी आम्ही रिटायर होऊ त्यावेळी आम्ही या भक्ती मार्गाला, परंतु आपल्याला एवढी गॅरंटी नाही की आपण तोपर्यंत असणार की नाही. बरोबर की नाही. तरुण वय म्हणजे ऐशाराम, तिथे आम्हाला कोणी रोखू शकत नाही. आणि एकदा की आम्ही म्हातार वयामध्ये आम्ही आलो की आम्ही तो मार्ग स्वीकारणार, श्रवण आणि परमार्थ. परंतु तोपर्यंत आपण असू का नसू हे आपल्याला माहिती नाही. कसा भाग दिलेला बघा. परमार्थ म्हणजे काय, प्रत्यक्षपणे परमार्थ आणि श्रवण. श्रवण हा महत्त्वाचा पाया आहे. आपण घर बांधत असतो बघा, एखादी बिल्डिंग असेल, एखादं घर बांधायचं असेल, तर संपूर्णपणे पाया कसा रचला आहे तो आपण पाहतो. जर पाया मजबूत असेल तर संपूर्ण इमारत, संपूर्ण बिल्डिंग, संपूर्ण घर हा उत्तमाचा असणार. पण जर पायाच जर उत्तमाचा नसेल तर बिल्डिंग कोसळायला वेळ लागणार नाही. मग परमार्थ म्हणजे काय बघा. प्रत्यक्षपणे भाग जो दिलेला आहे तो प्रपंच आणि परमार्थ. जर उत्तमाचं म्हणजे श्रवण जर उत्तमाचं असेल तर प्रपंचाला सुद्धा गोडी आहे आणि परमार्थाला सुद्धा गोडी. पण श्रवण जर नसेल तर परमार्थ करून सुद्धा उपयोग नाही आहे, कारण परमार्थ शून्य आहे. श्रवणाला किंमत कशामुळे आहे, हा जो देह प्राप्त झालेला आहे, देहाने केलेले श्रवण, आणि त्या श्रवणाला महत्त्व कधी आहे तर श्रवणाचं मनन आणि मननाचं निजध्यास ज्यावेळी घडेल त्यावेळी श्रवणाला किंमत आहे. पण सर्व श्रवणावर अवलंबून आहे तर परमार्थाला किंमत कशाला आहे. परमार्थाची किंमत ही श्रवणावर अवलंबून आहे. जर श्रवण जर नसेल तर परमार्थ झिरो. म्हणून समर्थ म्हणाले, तैसे ज्ञाते जे समर्थ, तीही ओळखीला परमार्थ, इतर ते करीती स्वार्थ दृश्य पदार्थाचा. कावाडी वाहाती काबड, श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड, हे जयांचे त्यास गोड कर्मयोगे. गडी असतात ते ओझी वाहतात आणि श्रेष्ठ असतात ते रबलांचा उपभोग घेतात बघा. उत्तमोत्तम ज्यांचे पूर्वकर्म जसे असेल त्याला त्याप्रमाणे ती गोष्ट. आता बघा, आपण एखादा कार्य ज्यावेळी आपण निवडतो, एखादा कार्य करायचं आहे तर आपल्याला तो कार्य करत असताना आपण स्मार्ट वर्क का हार्डवर्क या पद्धतीने आपण करत असतो. काम तर करायचं आहे परंतु आपल्याला पैसेसुद्धा कमी लागतील आणि त्याचप्रमाणे वेळ कसा कमी होईल त्याचप्रमाणे आपण पाहत असतो की नाही. म्हणून आपण जास्तीत जास्त हार्डवर्क करण्यापेक्षा आपण स्मार्ट वर्क कसा करू ते आपण प्रत्यक्षपणे पाहत असतो. एक काष्ट स्वार्थ करीती, एक शुभा एक वटिती, तैसे नव्हेत किन नृपती सार भोगते. कुणी लाकडे गोळा करून विकतो तर कुणी गोवऱ्या वेचीत असतो, पण किमती वस्तूंची उपभोगते जे आहेत ते नसतातच ना. बघा, आता आपल्याला टीसभर पोटासाठी काम करायचंच आहे, पोट भरायचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला जगता येईल का. कारण पाणी जीवन आहे, त्यासाठी लागणारं अन्न प्रत्यक्षपणे बघा. त्या टीसभर पोटासाठी आपल्याला काय काय कष्ट करावे लागतात. ज्या ज्या प्रकारे शिक्षण असतं त्या त्या प्रकारे आपल्याला नोकरी धंदा, आपल्याला त्याचप्रमाणे नोकरी जॉब प्राप्त होतो. एखादा व्यवसाय असेल, एखादा धंदा असेल, त्याप्रमाणे आपल्याला पैसे पोटापुरते मिळत असतात. परंतु कष्ट करून मिळवलेला पैसा त्यात खरी मजा असते.
परंतु जर आपल्याला आयतं जर प्राप्त होत असेल तर त्या गोष्टीला किंमत नसते. म्हणून समर्थ म्हणाले, कष्ट करून मिळवलेला पैसा नक्कीच कष्टाने घामाने आपल्याकडे शेवटपर्यंत राहतो, परंतु जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंतच. वरती काय घेऊन जाणार नाही आहेत, कारण ज्याप्रमाणे आपण रिकाम्या हाताने आलेलो आहोत रिकाम्या हातानेच जाणार आहोत. एक काष्टस्वार्थ करीती, एक शुभा एक वटिती, तैसे नव्हेत की नृपती सार भोगते. जयांस आहे विचार, ते सुखासनी झाले स्वार, इतर ते जवळील भार, वाहतची मेले. जे विचारी असतात ते सुखासनी पालखीत स्वार होतात, म्हणजे आत्मसुख त्यांना प्राप्त होतं. बघा, आपण विचार करत असतो, सुखाचे असो किंवा दुःखाचे असो, आपण विचार करण्यात काय कमी आहोत? अहो, एखाद्या बेडवर जर ज्यावेळी आपण बसतो ना, त्यावेळी आपण देहाने त्या बेडवर आहोत, परंतु मनाने आपण कुठं असतो. घरची बेल वाजते, कडी वाजते, तरी आपल्याला कळतसुद्धा नाही, बरोबर की नाही? म्हणजे प्रत्यक्षपणे आपल्या समोरची व्यक्ती आपल्याला विचारते, अरे काय करत होतास? त्यावेळी आपण काय करत असतो? अरे नाही, ते थोडं आराम करत होतो. विचार कर, असतो कुठे? मनाने संपूर्णपणे भरकटलेला आहे. म्हणून समर्थ म्हणाले, एक काष्ट स्वार्थम आणि जयांचा आहे विचार, विचारामध्ये संपूर्णपणे बुडालेला आहे. ते सुखासनी झाले स्वार, इतर ते जवळील भार, वाहतची मेले. एक दिव्याने भक्षिती, एक विष्टा सावडिती, आपण वर्त त्याचं वर्त घेती स्वाभिमान. आत्मज्ञानी पुरुष बघा प्रत्यक्षपणे आत्मचिंतन कसं करतो. ज्याच्याकडे ज्ञान आहे, परंतु अज्ञानी लोक विषयरूपी विष्ठा चिवडत असतात. आता अज्ञानी कोण आणि ज्ञानी कोण? आपल्याला लगेच राग येतो, मला कमी लेखलं. परंतु कमी लेखनामध्ये आपण सुद्धा त्याच पट्टीच आहोत. बघा, एखादा संघ आहे, क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे, खो खो असू दे, टीम जिंकण्यासाठी आपण काय करत असतो? प्रत्यक्षपणे मेहनत घेत असतो. एखादी हंडी फोडायची असेल तर एकालाच आपण गृहीत मानत नाही, तर संपूर्णपणे टीमचं कौतुक करतो. त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले, आपण ज्ञानी कोण आणि अज्ञानी कोण? ज्याने जन्माला घातलंय त्याने संपूर्णपणे आपल्याला शिकवण प्राप्त करून दिलेली आहे, तर ती शिकवण आपण प्राप्त करून या संसारामध्ये, या कलियुगामध्ये आपण उत्तमोत्तम काय करत आहोत? त्या शिकवणींचं जर पालन करत असू तर नक्कीच पुनरपी संसारा येणे नाही. सार सेविजे श्रेष्ठी, असार घेईजे ऋता पुष्टी, सारा साराची गोष्टी सज्ञान जाणती. आता सार काय आणि असार काय? आपण जेवणामध्ये बघा पंचपक्वान्न असतात, डाळ भात पापड लोणचं पुरी भाजी श्रीखंड आईस्क्रीम सर्व काही असतं. गुलाबजाम असतात की नाही? असतातच. बाजूला कारल्याची भाजी येऊ दे, चांगली गोष्ट आहे. मुळ्याची भाजी येऊ दे. आता 100 लोकांना जेवण घाला, बघा त्या 100 पत्र्यावाल्यांमध्ये डाळ भात भाजी पापड लोणचं गुलाबजाम श्रीखंड सर्व काही संपेल, पण 100 30 ते 40% कारल्याची भाजी नापसंती करतील. आणि प्रत्येकाच्या पत्रावलीमध्ये ते अर्धवट खाणारी असतील, किंवा कारण बाकीचे सर्व गोड पदार्थ आहेत आणि मध्ये कारलं कडू आहे. पण तेच कडू पदार्थ, तीच कडू भाजी आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे, औषधी आहे ना, उपयुक्त आहे. कारण हल्लीच्या युगामध्ये, कलियुगामध्ये आजार पण काही सांगून कोणाला येत नाही. थोडंसं काही गोड खाल्लं की लगेच साखर वाढली, डायबिटीस झालं, दमा वाढला. म्हणून त्या गोडाबरोबर तुला ती काय दिली आहे? ज्याप्रमाणे लोणचं खायचं आहे ते चवीपुरतं आहे,
मीठ कसं आपण खातो त्याप्रमाणे लोणचं आहे. परंतु जर तू बरणीच घेऊन बसलायस आणि अर्धवट जर ती चपातीशी खात बसलास, बरोबर की नाही? प्रत्येकाला लिमिट दिलेलं आहे, प्रत्येकाला एक मर्यादा दिलेली आहे. म्हणून समर्थ म्हणाले, सार सेविजे श्रेष्ठी, असार घ्यायची ऋतापुष्टी, सारा साराची गोष्टी सज्ञान जाणती. गुप्त परीस चिंतामणी, प्रगट खडे काचमणी, गुप्त हे मरत न खाणी, प्रगट पाषाण मृत्तिका. परीस बघा, परिसाला स्पर्श झाला की लोखंडाचं परीस झालं, पण परिसाचं बघा, आपल्याला ती गोष्ट आठवत असेल, मिडास राजा आपण लहानपणी ऐकली असेल, बरोबर की नाही? जो स्पर्श करायचा ती वस्तू सोन्याची व्हायची. आपल्याला जर अशी गोष्ट असती तर आपण हात लावू तिथे सोनं, परंतु त्याच सोन्याने काय झाले शेवटी, ज्यावेळी जेवण आलं, जेवणाचं चमच हातामध्ये घेत असताना चमच झालं काय, जेवणामधले अन्नसुद्धा सोन्याचे झाले, मग खाणार काय शेवटी? विचार करा, शेवटी वेळ आलीच ना उपाशी मारण्याची. म्हणून लोभ नसावा, लिमिट आहे, प्रत्येकाला लिमिट दिलेलं आहे. त्या लिमिटमध्ये जर वागला तर नक्कीच उत्तमाचा ध्येय आहे ना. अव्हा शंख अव्हा वेल, गुप्त वनस्पती अमूल्य, एरंड धोत्रे भोगसाल प्रगटशी. बघा, फुलं आहेतच, सुगंधी फुलं असतात. प्रत्यक्षपणे आपण आपल्या घरामध्ये कुंडी आणतो, त्या कुंडीमध्ये रोप लावतो, त्यामध्ये पाणी घालतो, संरक्षणसुद्धा करतो. ज्याप्रमाणे वाढ होते त्याप्रमाणे फुलं फळं येत असतात. परंतु रस्त्याच्या कडेला जी फुलं फळं येतात त्यांना कोण संरक्षण करतं, त्याला पाणी कोण घालतं, हे आपण कधी जाणलंय? बरोबर की नाही? त्याचा आपण प्रत्यक्षपणे आपण आपलंच पाहत असतो, परंतु प्रत्यक्षपणे कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. कोठे दिसेना कल्पतरू, उदंड शहरांचा विस्तारू, पाहता नाही वैतागरू, बोरी भावळी उदंड. बघा, प्रत्यक्षपणे समर्थ म्हणणारे कल्पतरू, कल्पवृक्ष तू कामधेनु वा, लाविजे स्तनी जीवीच्या जीवा, हाची हे तरे शेषभूषणा, हे दयानी दे श्री गजानन. आता कल्पवृक्ष वडाचं झाड असतं बघा, वडाच्या झाडाच्या खाली ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपण खेळत असतो, वडाचा पार असतो बघा, कट्टा, त्या कट्ट्यावर आपण खेळत असतो, वडाच्या पारंब्या असतात, त्याला आपण लटकलेलो असतो, किती मजा येत असते. परंतु हे झाड जांभळाचं असू दे, आंब्याचं असू दे, तिथे मजा येत नाही. त्यावेळी मजा कधी असते माहिती आहे? ज्यावेळी आंब्याला मोहर येतं की नाही, किंवा आंबे कैरी असतात, पिकलेले आंबे असतात, त्यावेळी त्या आंब्याच्या झाडाखाली आपण जात असतो, त्यावेळी त्या झाडाला किंमत असते. परंतु वडाच्या झाडाखाली प्रत्यक्षपणे बघा, चंदनाचं वृक्ष सहसा आढळूनच येत नाही, परंतु बोरी भाबलीची उदंड झाडं. चंदन का? चंदनाचं लाकूड बघा प्रत्यक्षपणे सहजासहजी मिळत नाही. त्या लाकडाला स्पर्श केलं, हाताला वास घेतलं, येतं की नाही? आणि ज्यावेळी चंदनाची खरी किंमत कधी कळते, ज्यावेळी आपण संपूर्णपणे तो चंदन उगाळतो, उगाळल्यावर जो सुगंध येतो, प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे बघा. ध्यान मूलम सद्गुरुमूर्ती, पूजा मूलम सद्गुरुपदम, मंत्र मूलम सद्गुरुवाक्यम, मोक्ष मूल सद्गुरुकृपा. तेव्हाच त्या चंदनाच्या लाकडाची किंमत आपल्याला कळणार आहे. कामधेनू जाणीजे इंद्रे, सृष्टीत उदंड खिल्लारे, महद्भाग्य भोगीचे नृपवरे, इतरा कर्मानुसार. बघा, आपल्याला महद्भाग्य आलेलंच आहे. प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे बघा. महद्भाग्य हातासे आले, परंतु भोगू नाही जाणितले, असे होणारच नाही आहे. कारण एक प्रकारे महद्भाग्य म्हणजे काय, तर या कलियुगामध्ये प्रत्यक्षपणे आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. हा एक
महद्भाग्य. दुसरा त्याहून अजून एक महद्भाग्य म्हणजे या देहाला या कलियुगामध्ये मिळालेलं हा जो भक्ती मार्ग आहे तो म्हणजे दुसरा महत्भाग्य. नाना व्यापार करीती जन, अवघेच म्हणती संकाचन, परंतु कुबेराचे महिमान कोणासी सने. लोक अनेक प्रकारचे उद्योगधंदे करतात आणि सर्वच म्हणतात की आम्ही श्रीमंत आहोत, परंतु कुबेराची थोरवी कुणालाच प्राप्त होत नाही. आता बघा, प्रत्यक्षपणे आपण गरीब आहोत का श्रीमंत आहोत हे आपण आपल्यालाच कळतं, बरोबर की नाही. आपली गरिबी आपण कोणाला सांगत नाही, आपली श्रीमंती आपण कोणाला सांगत नाही. कारण बघा, आपल्याकडे थोडंसं असतं आणि आपण कॉलर टाईट करून सर्वांना सांगत असतो, अरे माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, पण आपल्यालाच माहिती आहे आपण काय आहोत. ज्याच्याकडे अभिमान आहे, गळ्यामध्ये सोन्याची चेन आहे, हातामध्ये ब्रेसलेट आहे, तो सारखा तोच हात फक्त दाखवत असतो, कारण अंगठे आहेत ना, तोच हात, तोच बोट. अरे इकडे नाही तिकडे, इकडे नाही तिकडे, का तर लोकांनी माझ्याकडे पाहावं. शर्टाचं एक बटन उघडं ठेवतो का, कारण कोणीतरी माझ्याकडे पाहावं की माझ्याकडे सोनं आहे. अरे ज्याच्याकडे सोन्याची लंका होती तो कधी अजून म्हणाला नाही आहे माझ्याकडे सोन्याची लंका आहे, परंतु समर्थ म्हणाले लोभ आहे ना. का समर्थाने श्लोक आपल्याला दाखवला, मनालाच दिला ना, कारण मनाचा आपण मोठेपणा करतो. अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचे विकार प्रबळे बळे. का, कारण समर्थाने श्लोकामध्ये समर्थाने सांगितलं, मना सांग पा रावणा काय झाले. काय झाले रावणाचं, रावणाची लंका कुठे गेली. अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. म्हणजे विचार करा, प्रत्यक्षपणे त्याला सोडलं नाही. 6 कोटी आयुष्य होतं अजूनपर्यंत रावण जिवंत असता, परंतु तो त्याच्या कर्मानेच गेला की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बाप. तैसा ज्ञानी योगीश्वर, गुप्तार्थ लाभाचा ईश्वर, इतर ते पोटाचे किंकर, नाना मते धुंदीती. काय शोधलं पाहिजे, समर्थ म्हणाले, तैसा ज्ञानी योगीश्वर, गुप्तार्थ लाभाचा ईश्वर. ईश्वर प्रत्यक्षपणे बघा खरं धन आहे. आपला अनुभव काय सांगतोय, बरोबर की नाही. तस्मात सार ते दिसेना आणि असार ते दिसे जना, सारासार विवंचना साधू जाणते. थोडक्यात जे सार दिसते ते लोकांना दिसतच नाही, कारण आपल्या डोळ्यांना बघा प्रत्यक्षपणे जे चांगलं आहे ना ते लोक आपल्याला दिसतच नाही आहे. आपल्याला कोणीतरी यावं आणि कोणीतरी काही सांगावं त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, परंतु त्याच विश्वासाने आपण काय करत असतो, बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पहा आणि कानाने प्रत्यक्षपणे ऐका आणि त्यावरच विश्वास ठेवा. इतरांचं हे काय सांगणे, खरे खोटे कोण जाणे, साधू संतांची या खुणे, साधू संत जाणते. समर्थ म्हणाले, आपण एकमेकांवर विश्वास कशावर ठेवतो, एकमेकांच्या खुणा सांगून ना. सामान्य लोक काय सांगतील, श्रीमंत लोक काय सांगतील, गरीब लोक काय सांगतील, आपण काय लोक सांगतील, स्वार्थ आहे, निंदा आहे, स्तुती करतात, त्याचा तोची जाणे. परंतु समर्थ म्हणाले, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. दिसेना जे गुप्त धन, तयास करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन, संगती शोधावा. जे गुप्तधन असते ते साध्या डोळ्यांना दिसत नाही, त्यासाठी डोळ्यात अंजन घालावे लागते. त्या गुप्तधनाप्रमाणे तो परमात्माही गुप्त आहे, त्याचा शोध घ्यावायचा असेल तर संत संगतीच्या योगी तो घ्यावा. बघा प्रत्यक्षपणे काही कीटक असे असतात ते डोळ्यांना दिसत नाही. वारा दिसतो का हो, स्पर्श होऊन जातो पण दिसतो का, नाही आहे. तसाच परमात्मा आहे, आपल्या अंतरी आहे पण तो दिसत नाही आहे. सर्व कार्य करून घेणारा तोच आहे. प्रत्यक्षपणे आपल्याला कुठेही काही कमीपणा असला तरी तो भर काढून देणार आहे ना, परंतु विश्वास असणं आवश्यक आहे. माझे वंश पारंपरिक, भक्ती घ्यावी निर्धारी, य सौख्य पुत्र पौत्री, उपरी घ्यावी सद्गती. एवढी त्यांनी काय करून ठेवलेली आहे, सोय करून लावलेली.
रायाचे सान्निध्य होता, सहजची लाभे श्रीमंतता, तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे. राजाचे सान्निध्य प्राप्त झाले की श्रीमंती सहज लाभते, त्याप्रमाणे सत्संग धरला की सहजच सद्वस्तू प्राप्त होते. सद्वस्तू लाभे सद्वस्तू, अव्यवस्था असी अव्यवस्तू, पाहता प्रशस्त असी प्रशस्तू, विचार लाभे. सख्खी तळमळ ज्याला लागते त्याला सद्वस्तू प्राप्त होते. जो अत्यंत अव्यवस्थित असतो त्याचे जीवनही असेच अव्यवस्थ होते. आणि प्रशस्त असेल तर थोर असेल तर विचारही त्याचे बरोबर की नाही. विचार थोर असले पाहिजेत की नाही. आपण विचार सद्विचार आहेत का? आपल्याकडे विचार करण्याची पद्धतच नाही आहे. आपल्याकडे सुविचार आहेत, परंतु ते सुविचार नसून आपल्याकडे कुविचार जास्तीत जास्त येत असतात. म्हणून हे दृश्य जातं अवघे आहे अशाश्वत, परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्या वेगळा. म्हणून ही सर्व दृष्टी अशाश्वत आहे. आपला देह काय आहे? नाशिवंत आहे ना. शाश्वती कोण आहे? परब्रह्म आहे. शाश्वती परब्रह्म आहे. माया काय आहे? नाशिवंत आहे. दृश्य वेगळा दृश्यांतरी, सर्वात्मा तो चराचरी, विचार पाहता अंतरी निश्चयवाणे. तो प्रत्यक्षपणे आपल्या चराचरामध्ये, अंतःकरणामध्ये, प्रत्यक्षपणे रोमारोमामध्ये तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आहे. आपण बोट उचलतो, हाताने लिहितो, पायाने चालतो, सर्व कर्म करतो, डोळ्याने प्रत्यक्ष पाहतो, कानाने ऐकतो, 5 कर्मेंद्रिये 5 ज्ञानेंद्रिये चालवणारा कोण आहे? 10 इंद्रियाचा पुतळा कोणाच्या ताब्यात आहे? बरोबर की नाही. ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, काय तो आपल्या अंतरी, म्हणून त्याची ओळख करून घेणं गरजेचं. संसार त्याग न करिता, प्रपंचपाती न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचाराची होय. संसाराचा त्याग न करता, प्रपंच उपाधी न सोडता या जगात विचाराने जीवन सार्थक होते. आता आपण लगेच संसाराचा त्याग करायचा का? नाही आहे, संसार करायचा आहे. प्रत्यक्षाने समर्थपणे संसार काच उत्तमाचा करायचा आहे. बरोबर की नाही. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाचं उदार, मापी लागले शरीर घडीने घडी. हे प्रचितीचे बोलणे, विवेक प्रचित बाणे, प्रचित पाहाती तर ते शहाणे, अन्यथा नव्हे. हे माझे बोलणे प्रचितीच आहे. लोकांनी सारासार विवेक करून प्रचिती घ्यावी. जो असा अनुभव घेतील तेच लोक शहाणे ठरतील. प्रचित आणि अनुमान, उधार आणि रोकडे धन, मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन, यास मदंतर. समर्थ म्हणतात, अनुभवाचे बोलणे अनुमान यात रोकड आणि उदार धनासारखा फरक. मानसपूजेतील दर्शन आणि ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन यातही अंतर. आपण मानसपूजा करतो की नाही, 16 श्लोक म्हणतो, आणि प्रत्यक्ष दर्शन म्हणजे काय? ज्यावेळी तुझी उपासना त्याच्या चरणापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होणारच नाही आहे. प्रत्यक्ष दर्शन होण्यासाठी उत्तमतेने निवेदन ठेवून मी देवाचा आणि देव माझा, या दृष्टीने आपण पुढे जन्मांतरी होणार हा तो अवघाच उधार, तैसे नव्हे सारासार तात्काळ लाभे. बघा, प्रत्यक्ष म्हणजे काय सांगितलं? पुढे जन्मांतरी होणार का? आपण परत याच जन्मी येणार आहोत का? नाही आहे. पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. तात्काळाची लाभ होतो, प्राणी संसारी सुटतो, संशय अवघाची तुटतो, जन्म मरणांचा. प्रत्यक्षपणे भाग कसा दिला आहे? तात्काळाची लाभ होतो. असं नाही की बाबा आज काम केलंस, आज उत्तमाची कामं केली, तुला कधीही पैसे मिळते, त्याचं नाही आहे. समर्थ म्हणजे आता श्रवण केले याचे फळ क्रिया पालटे तात्काळच दिलं आहे ना. उत्तमाच्या जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीमध्ये तू आत्ता उत्तमाचं राहिलास, नक्कीच तुला फलश्रुती कशी प्राप्त होणार? उत्तमाचीच ना. बरोबर की नाही. प्राणी संसारी सुटतो. मग मोक्षप्राप्ती का दिलेली आहे आपल्याला? मोक्षप्राप्ती म्हणजे काय? मोकळा केला, चातुर्यपणाचं लक्षण दिलेलं आहे. मोक्षप्राप्ती आणि सायुज्य मुक्ती, याची जन्मे येण्याची काळे, संसारी होईचे निराळे, मोक्ष पाळीचे निश्चळे स्वरूपाकारे. याच जन्मात याच काळी मनुष्य संसारातून मुक्त होतो आणि निश्चळ स्वरूपाशी ऐक्य त्यास मोक्ष मिळतो. ए गोष्टी सकरी अनुमान, तो शीघ्रची पावेल पतन, मिथ्यावदेल त्यास अन पास. आता मी हे प्रत्यक्षपणे कुणी संशय घेईल तर मुळात सिद्ध आत्माराम संशय. आणि ज्यावेळी तो पतन पावेल, हे जो कोणी मिथ्या म्हणेल
त्याला उपासना. बघा, प्रत्यक्ष उपासनेचा भला मोठा आश्रय. उपासने विने निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त. हे यथार्थीचे आहे बोलणे, विवेके शीघ्रची मुक्त होणे, असोनी काहीच नसणे जनांमध्ये. प्रत्यक्षपणे कसा भाग दिला बघा. आपण बोलताना सुद्धा काय बोलावं ते आपल्याला कळत नाही. विवेके शीघ्रची मुक्त होणे, असोनी काहीच नसणे जनांमध्ये. आपल्याकडे आहे तरी आपण काय सांगणार, माझ्याकडे नाही. बरोबर. एखादी गोष्ट आपण दुसऱ्यांना देत असताना 100 वेळा विचार करत असतो, परंतु हीच गोष्ट त्यांच्याकडे आहे आणि आपण जर मागत असू ना, तर आपण 100 वेळा असा विचार करतो की ह्यांनी मला जी गोष्ट दिली नाही ना, तीच गोष्ट मी आज आणणार आणि कधीही प्रसंगी आलं तर मी त्याला परत देणार नाही. देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाही अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणी. बघा, देवपण हे निर्गुण आहे, देवपदी अनन्यपण. प्रत्यक्षपणे अनुभव काय आहे? अनुभवासी ये प्रत्यक्षता. देहीचा विदेह होणे, करून काहीच न करणे, जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणती. देहांत असून विदेही होणं म्हणजे काय? तर देह पूर्ण नष्ट होऊन आत्मबुद्धी दृढ झाल्यावर जी स्थिती प्राप्त होते. प्रत्यक्षपणे आपल्या बघा, आपण उपासना करत असताना, नामस्मरण करत असताना खरंच आपण प्रत्यक्षपणे त्याच्या श्रीचरणाशी नतमस्तक होऊन आपण उपासना करतो का? त्याच्या चरणापर्यंत आपली उपासना पोहोचते का? एरवी हे खरे न वाटे, अनुमानाची संदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे सद्गुरू वचने. प्रत्यक्षपणे कसा भाग दिला बघा. एरवी खरं वाटतच नाही आहे आणि अनुभव जर नसेल तर अनुमानाने त्या अवस्थेबद्दल संदेह उत्पन्न होतो. आपल्या मनामध्ये संशय येतं, शंका उत्पन्न निर्माण होते आणि त्याचप्रमाणे वचन श्रवण केलं तर संदेह मूळसुद्धा नष्ट होतात. एकच मार्ग आहे, ते म्हणजे श्रवण. श्रवणाने कुठलाही संशय असू दे, कुठल्याही शंका असू दे, त्याचं शंका निरसन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मुळापासून उपटण्याचं काम श्रवण आहे. म्हणून श्रवण हा परमार्थाचा सुद्धा पाया आहे. समर्थ म्हणाले परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? समर्थ म्हणाले परम अर्थ तो जाणून घेतला पाहिजे. आधी प्रपंच करावा नेटका, परमार्थ घ्यावे विवेक. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले एरवी खरे न वाटे. का सांगितलं प्रपंच आणि परमार्थ? आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक. येथे आळस करू नका विवेक. एरवी हे खरे न वाटे, अनुमानाची संदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे सद्गुरू वचने. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सारशोध निरूपणाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.